आणि आता न्यूज टॉप 9 कडे वळूया। सुरुवातीला लोकसभेचा महासंग्राम त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अमरावतीत सायन्स कोर मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू पोलिसांवर भडकले। उद्याच्या सभेची परवानगी असताना बच्चू कडूंना स्टेज लावण्यापासून पोलिसांनी रोखलं, तर बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाची मैदानाची परवानगी रद्द। अमरावतीत बच्चू कडूंचा सभास्थळावरून हाय व्होल्टेज ड्रामा। सायन्स कोर मैदानावर अमित शहांची सभा होणार, तर संध्याकाळी 6 वाजता मैदानाची परवानगी रद्द केली। मैदानावर प्रकरणी सर्वांना आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण खेचणार, बच्चू कडूंची आक्रमक भूमिका आहे। मी स्वतः कडूंशी बोललो आहे, संघर्ष होऊ नये, अमित शहांची सभा होणार। मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, तर राज्याचं नाव खराब होईल अशी भूमिका कोणी घेऊ नये, सभेसाठी संघर्ष नकोय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। राहुल गांधींमुळे आमची ही अचलपूरची सभा रद्द झाली, आम्ही आक्षेप घेतला नाही, ही तर प्रसिद्धीसाठी बच्चू कडूंची नौटंकी सुरू आहे। रवी राणांचा बच्चू कडूंवर निशाणा। 2.5 वर्षाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरेंनी केलेलं एक काम दाखवा। मुंबई महानगरपालिकेत 25 वर्ष सत्तेत मुंबईत केलेलं एक काम दाखवा, फक्त तोंडाच्या वाफा दडवतायत देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती होती, आपली अटक टाळण्यासाठीच त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली। शिंदेंच्या आरोपांनंतर संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल। महायुतीत 2 जागांवरून रस्सीखेच, नाशिकची जागा शिंदेंना दिल्यास ठाण्याची जागा भाजपला द्या, तर दक्षिण मुंबईची जागा शिंदेंकडे ठेवा, भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी। नाशिकच्या जागेवर आमचा दावा कायम, छगन भुजबळांकडून स्पष्ट, तर माझ्या उमेदवारीनं काहींना अडचण होईल असं वाटतंय, भुजबळांचं वक्तव्य। 2 दिवसात हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता, मुख्यमंत्री शिंदेंकडून गोडसेंना आश्वासन। गोडसे, अजय बोरस्ते आणि मुख्यमंत्री शिंदेंची बैठक।